कोलकाता येथील डॉक्टर तरुणील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे, किंबहुना माणसाचे डोळे उघडणार आहे. कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात, मात्र जेव्हाही कुठला महत्त्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात. हा आजवरचा अनुभव आहे. पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते. त्यावर लिहिलं होतं की प्रयोजने आमदे काचे आशून किंतु नारिके दर्शन कोरबलाना. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्याच स्त्रीवर बलात्कार करू नका. याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यांची रंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं. सोनागाची हा कोलकात्यातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. या परिसराचा इतिहास असा आहे, याचा एक पैलू धार्मिक आहे, जो थेट दुर्गा मातेशी संबंधित आहे. कोलकात्यात दुर्गापूजा उत्सव सुरू होण्याच्या विशिष्ट तिथी आहेत. त्या दिवशी ते विधी पार पडले जातात. कुंभारवाड्याच्या बंगाली भाषेत कुंभारातुली दुर्गा मूर्ती बनवण्याचा प्रारंभ करण्याचा दिवस दर साली जाहीर होतो. त्या दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी 10 ठिकाणून माती आणली जाते. तिची पुण्य माती आणि निषिद्ध माती असे 2 भाग पडतात. पुण्य मातीमध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठेची माती, कुंभारवाड्याच्या अंगणातील माती, देवालयातील माती, पर्वतारीतील माती इत्यादीचा समावेश होतो. तर निषिद्ध मातीमध्ये वैश्याच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटले गेले असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज 10 पूजा असलेली दुर्गा मातेची मूर्ती वैश्याच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही. हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांचं मतभेद आहे. पैकीचे 2च महत्त्वाचे मुद्दे इथे मांडतोय. वैश्याकडे पुरुष जातात तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठलं असावं यावर आधारित पहिला विचार आहे. त्यानुसार जेव्हा एखादा पुरुष वैश्याकडे जातो तेव्हा त्याच्या मनातले सर्व विचार वलय त्याने बाहेर टाकलेले असतात. वासना आणि देहविचार त्याच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेव्हा तिच्या घरात शिरतो तेव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते. ज्यात पुरुषातल्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडित आहे. दुसरं एक मत आहे, त्यानुसार दुर्गा आणि महिषासूर यांचं युद्ध जवळ आलं तेव्हा त्यानं तिचं चरित्र भंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपाची पूजा होते, पण तिच्या मलिन होऊन घातलेल्या रूपाची पूजा होत नाही. भले हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही की देवांश आहे हे कसे नाकारता येईल. मग आज ज्या स्त्रियांच्या वाटेस हे भोग आले आहेत त्यांच्या अंगातील माती आणल्याशिवाय संपूर्ण कसे येईल. या धारणांच्या अनुसारावरून तिथली माती आणली जाते आणि मगच पहिली दुर्गा साकारते. मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मिती सुरू देतात. हा तिथला रिवाज आहे. तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातील माती देण्यास नकार दिला आहे. एकीकडे स्त्रियांचे शोषण होते, दुसरीकडे सरकारी आवश्यक ती पावले उचलत नाही आणि त्यांचे शोषण तर अहोरात्र जारीच आहे. मग स्त्रियांना न्याय नसेल तर निवळ दुर्गा पूजा करून काय साध्य होणार आहे, हा त्यांचा सवाल आहे. यंत्र नायस्तुत्व पूज्यते रमणते तंत्र देवता हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो. स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्याच उरल्या आहे का? वास्तवात या श्लोकासाठी उरल्या की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे. याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे. दरबार ही सोनागाचीमधील सर्वात मोठी NGO आहे. 20,000 वैश्य भगिनी या NGOच्या सदस्य आहेत. त्यांची स्वतंत्र बँक देखील आहे. वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वैश्यांनी वैश्यासाठी चालवली NGO अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबारची बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यात हा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिरदीपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गत साली अनुदान 17,000 रुपये होतं. यंदा सरकारने 85,000 रुपये अनुदान देऊ केलंय, पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे. या स्त्रिया सोशल मीडियावर नाहीत. त्यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज त्यांची हेटाळणी करतो. सामाजिक उतरंडीत या सर्वांना खाली आहे. यांचं अफाट शोषण होतं तरीही या सामाजिक लढ्यात धीरपणे उतरतात. त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पाहिले जावे. ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाही. जिवंत कलर असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्याउलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे. सोनागाचीमधील माता भगिनींचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो. धन्यवाद.